नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण मॅथमॅटिक्स 2 याचं प्रिपरेशन एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये कसं करायचं ते समजून घेऊ. पण त्या अगोदर मॅथमॅटिक्स 1 चा प्रिपरेशनचा व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये 21 डेज मध्ये M1 कसा संपवायचा ते एकदम स्टेप वाईज एक्सप्लेन केले. ते एकदा नक्की बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला नक्की मिळेल. सोबतच सायन्स 1 चं प्रिपरेशन कसं करायचंय याचा देखील व्हिडिओ आलेला आहे, तो सुद्धा नक्की बघून घ्या. आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत. सगळ्यात पहिलं सब्जेक्टला अंडरस्टँडिंग करून घेऊ. त्यानंतर सब्जेक्ट मध्ये कुठल्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत त्या समजून घेऊ. चॅप्टर वाईज कसं प्रिपरेशन करायचं, कसं टाइम शेड्यूल मॅनेज करायचं, या सगळ्या गोष्टी समजून घेऊ. आणि ऍट द एंड 21 डेज मध्ये मॅथमॅटिक्स 2 कसा संपला जाईल हे सगळं एकदम व्यवस्थित सिंपल वर्ड्स मध्ये समजून घेऊ. क्लिअर झालं? चलो स्टार्ट करायचं. आता सुरुवातीला प्रॉब्लेम असा होतो की M2 स्टार्ट करताना बऱ्याच जणांना भीती असते ती थेरमची. पण त्या अगोदर M2 ला नीट समजून घ्या. बघा, जर प्रॅक्टिस सेट वाईज बघितलं किंवा बोर्डाने जसं डिवाइड केलंय त्याच्यानुसार जर आपण अरेंजमेंट केली तर एकूण 3 टाइप मध्ये तुमचा M2 चा सिलेबस डिवाइड झालाय. म्हणजे थेरम आणि कन्सेप्ट बेस्ड चॅप्टर्स आहेत, त्यानंतर फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर्स आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला थेरम अजिबात दिसणार नाही. त्यानंतर डायग्राम बेस्ड चॅप्टर म्हणजेच कन्स्ट्रक्शन बेस्ड चॅप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त कन्स्ट्रक्शन करणार आहात. म्हणजे बेसिकली फक्त पहिले 3 चॅप्टर म्हणजे चॅप्टर नंबर 1, 2 आणि 3 या तिघांमध्येच आपल्याला थेरम दिसणार आहेत. बाकी कुठल्याच चॅप्टर मध्ये तुम्हाला थेरम नाहीयेत. क्लिअर झालं? नंतर चॅप्टर नंबर 5, 6 आणि 7 हे सगळेच्या सगळे फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर्स आहेत, बरोबर. आणि हा शेवटी कशाचा आहे? कन्स्ट्रक्शनचा. किती सिंपल सिलेबस आहे. परंतु काय होतं, आपण खूप पॅनिक होतो. M2 म्हणलं की थेरम थेरम, हे करायचं ते करायचं, हे करायचं ते करायचं. ह्या नादामध्ये काय होतं, M2 पण प्रिपेअर होत नाही आणि सब्जेक्टची विनाकारण भीती मानत राहते, बरोबर. आता बघा, 3 चॅप्टर्स आहेत. वेटेज नीट समजून घ्या. पहिल्या चॅप्टरला 10 मार्क्स, सेकंड चॅप्टर 7 मार्क्स, थर्ड चॅप्टर 12 मार्क्स. क्लिअर? त्यानंतर फोर्थ चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन विथ ऑप्शन 7 मार्क्स, फिफ्थ 7, सिक्स 7 आणि शेवटचा 10 मार्क्स साठी. असे टोटल तुमचे 60 मार्क्स विथ ऑप्शन होऊन जातात. आता जर नीट ऑब्झर्व केलं तुम्ही, व्यवस्थित नीट ह्या मार्कांकडे बघा. 10 आणि 12 22 आणि 7 किती झाले? किती? 29. 29 मार्क्स पहिल्या सेक्शन साठी आहेत. त्यानंतर 7 आणि 7 14 आणि 10 किती झाले? 24, बरोबर. आणि हे 7 विथ ऑप्शन मार्क आहेत, मान्य आहे मला. पण आता जर आपण व्यवस्थित विचार केला की ठीक आहे, चलो एखादा सेक्शन तुम्हाला हार्ड वाटत असेल, जसं की तुम्हाला हा सेक्शन हार्ड वाटतोय, हा सेक्शन इझी वाटतोय ना, करून टाका ना मार्क हे पक्के, हे तर होतील. म्हणजे हे चॅप्टर प्रिपेअर करायला आपल्याला कमी टाइम लागेल, बरोबर. हे चॅप्टर करायला कन्सेप्ट आहेत, थेरम्स आहेत, टाइम जास्त लागणार आहे, मान्य आहे. पण हे तर इझी आहेत, हे होऊन जातील. आणि हा तर 1 डेचा चॅप्टर आहे. एकदा का स्टेप समजल्या, कन्स्ट्रक्शन समजलं की चॅप्टर नक्की होऊन जाईल. आता भीती कमी झाली नक्की. इझी चॅप्टर्स कुठले आहेत, हार्ड चॅप्टर कुठले आहेत, थेरम बेस जे तुमची भीती आहे ना ती कळली. थेरम बेस चॅप्टर्स कुठले आहेत नक्की प्रत्येकाला. चलो आता काय करूया, चॅप्टर वाईज कसं प्रिपेअर करायचं ते समजून घेऊ. पण त्या अगोदर बघा नक्की सिलेबस मध्ये काय काय आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेट साठी म्हणजे पहिल्या 3 धड्यांमध्ये डिफरंट थेरम्स आहेत, डिफरंट कन्सेप्ट आहेत नंतरच्या 3 धड्यांमध्ये, आणि त्याच्यानुसार डिफरंट प्रॅक्टिस सेट आहेत. म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिस सेट साठी डिफरंट मेथड, डिफरंट कन्सेप्ट यूज केलेले आहेत. पण बोर्डामध्ये काय होतं, एक क्वेश्चन असा येतो म्हणजे तो तुमचा शेवटचा क्वेश्चन असतो 5 मार्क्स साठी. त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 ते 3 कन्सेप्ट वापरायचे. पण त्या कन्सेप्ट कधी क्लिअर होतील, ज्या वेळेला तुम्हाला ह्या कन्सेप्ट आणि थेरम्स क्लिअर असतील त्यावेळेला. म्हणजे आपला मेन मुद्दा या गोष्टींवरती पाहिजे. कळलं नक्की? त्यानंतर डिफरंट व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. नंतर आपल्याला प्रॉपर ऍप्लिकेशन ऑफ थेरम जमलं पाहिजे. म्हणजे कुठल्या क्वेश्चनला कुठलं थेरम वापरायचंय हे आपल्याला जर अगोदर समजलं तर व्यवस्थित उत्तर लिहिता येतं. त्यानंतर महत्वाची गोष्ट, फॉर्म्युलाची लिस्ट करणं हे महत्वाचं आहे. तसेच कुठल्या क्वेश्चनला कुठलं थेरम वापरायचंय, कुठला फॉर्म्युला यूज करायचंय हे ज्या मुलाला कळलं ना त्याला बोर्डामध्ये 40 आउट ऑफ 35 प्लस मार्क सहज मिळतात. पूर्ण चॅप्टर कसा आहे, कशाच्या बेस आहे, कन्सेप्ट कुठला आहेत, फॉर्म्युला कुठले आहेत, एकदा क्लिअर झालं की अख्खं बुक क्लिअर होतं. बुक क्लिअर झालं की हे मार्क नक्की मिळतात. क्लिअर? आतापर्यंत जे झालं ते समजलं. चॅप्टर कसे डिवाइड केले होते, कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, नक्की क्लिअर झालं. चलो
आता सगळ्यात पहिला चॅप्टर म्हणजेच आपला सिमिलॅरिटी. बऱ्याच जणांना ह्याच्यामध्ये भीती वाटते. सिंपल करूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला काय वापरायचंय तर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. आता ट्रायंगलचा एरिया काय असतो बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1/2 बेस इंटू हाईट. आता दुसऱ्या ट्रायंगलचा मी एरिया लिहिला, फॉर्म्युला तर सेम राहणार आहे ना, फॉर्म्युला कुठं चेंज होतोय, फक्त काय होणार आहे काही ठिकाणी हाईट सेम असेल, काही ठिकाणी बेस सेम असेल, फॉर्म्युला तर तोच राहिला. म्हणजे बेस चेंज झाला का नाही, बेस नुसार ऍप्लिकेशन चेंज झालं. हे समजलं की 1.1 होऊन जाईल नक्की. त्यानंतर 1.2 जर तुम्ही नीट बघितला तर सुरुवातीला काय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. असे टोटल तुम्हाला 3 कन्सेप्ट आहेत. त्यातला एक थेरम आहे आणि दुसऱ्या 2 कन्सेप्ट म्हणजेच प्रॉपर्टी आहेत. तुम्ही आतापर्यंत जर नीट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ना रेशो दिलेला आहे. कसं, एक असा ट्रायंगल आहे, ही पॅरलल लाईन आहे बरोबर, ह्याचे पॉइंट्स घेऊ आपण ए बी सी, हा डी आणि ई घेतला. आता पहिला थेरम काय सांगतं बघा, एडी जर लाईन पॅरलल असेल तर एडी अपॉन डी बी इज इक्वल एई अपॉन ईसी. सिंपल ना, एवढंच तर फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये पण काय, ह्याच्यामध्ये पण असा ट्रायंगल आहे, इथून बायसेक्टर केलेला आहे, ह्याचा रेशो अपॉन हा अपॉन हा अपॉन हा, बस. म्हणजे बेसिकली तुमचा 1.2 हा कम्प्लिटली रेशोवर डिपेंड आहे बरोबर. पहिला प्रॅक्टिस सेट एरियावर डिपेंड होता, दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये पूर्णपणे तुम्हाला रेशो डोक्यात ठेवायचे आहेत. म्हणजे जर एक्झाम मध्ये रेशो रिलेटेड क्वेश्चन आला समजून जायचं तो प्रॅक्टिस सेट 1.2 मधला आहे. क्लिअर नक्की. आता 1.3 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. एकूण 3 ते 4 टेस्ट आहेत बरोबर. 3 ते 4 टेस्ट झाल्या, ट्रायंगलच्या 3 ते 4 प्रॉपर्टीज आहेत, त्या आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायच्या की हा प्रॅक्टिस सेट होऊन जातो. ह्याच्यामध्ये क्वेश्चन पण खूप इझी आहेत. काय नाहीये त्या क्वेश्चन मध्ये, सुरुवातीला फक्त 2 ट्रायंगल घ्यायचे, त्या 2 ट्रायंगलला सिमिलर दाखवायचं, त्यानंतर रेशो लिहायचा. रेशो लिहिलं की जे तुम्हाला प्रूव्ह दॅट साठी सांगितलं होतं ते अपसूक प्रूव्ह होऊन जातं. पण त्यासाठी त्याचा बेस काय आहे तर 2 ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे. म्हणजे इन केस तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की सपोज एखादी साइड आहे त्याचा स्क्वेअर केला इज इक्वल टू दुसऱ्या 2 साइडचं मल्टिप्लिकेशन दिलंय, लगेच क्लिअर झालं पाहिजे. आपल्याला डायग्राम मध्ये ट्रायंगल दिसतोय हे प्रूव्ह करायचंय प्रॅक्टिस सेट 1.3 बास. पण त्यासाठी या सगळ्या टेस्ट नीट डोळ्याकडून नक्की काढा. त्यानंतर 1.4 सगळ्यात सोपा आहे बघा. या चॅप्टर मधला सगळ्यात सोपा प्रॅक्टिस सेट कुठला असेल तर 1.4 आहे. काही नाहीये, फक्त रेशो आहे बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा रेशो वापरला, इथं रेशो आहे, या ठिकाणी सुद्धा रेशो आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये सुद्धा रेशोच आहे आणि इथं फक्त काय आहे टेस्ट आहेत. आहे का नाही सिंपल. प्रत्येक प्रॅक्टिस सेट घ्या, प्रत्येक प्रॅक्टिस सेट वाईज प्रिपरेशन प्लॅन तुम्ही स्वतः बनवा. आता बनवताना कसं करताल की फर्स्ट प्रॅक्टिस सेट इझी आहे, 1 डे मध्ये करून टाका. दुसरा थोडासा तुम्हाला हार्ड वाटत असेल तर ठीक आहे, तो 2 डेज मध्ये करा. तिसरा इझी आहे कारण फक्त आपल्याला सिमिलर दाखवायचे आणि रेशो लिहून व्हॅल्यू लिहायचे, तो 1 डे मध्ये होऊन जाईल. आणि शेवटचा तर एकदम सिंपल आहे, म्हणजेच 1.4 हा 1.3 होता, हा 1.2 होता, हा 1.1 होता, हा सुद्धा 1 डे मध्ये सहजरित्या उरकून जाईल बरोबर. पण जर तुम्ही नीट डोकं लावलं आणि जर जिद्दीने अभ्यास केला तर 1.1 आणि 1.4 हे एका दिवसामध्ये होणारे प्रॅक्टिस सेट आहेत. ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, काही म्हणजे काहीच नाहीये. म्हणजे जर चॅप्टरला तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर 3 डेज तुमच्यासाठी खूप झाले. 3 डेज मध्ये हा चॅप्टर तुमचा नक्की होऊन जाईल. कळलं नक्की. पहिला चॅप्टर क्लिअर झाला. आता सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम, सगळ्यात छोटा थेरमच्या कॅटेगरी मधला आणि सगळ्यात सिंपल चॅप्टर आहे बघा. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पायथागोरन ट्रिपलेट 8वी पासून शिकताय. काय नवीन आहे का, नाहीये. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी, 45 45 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी. ह्याच्यामध्ये सुद्धा 30 डिग्रीच्या अपोजिट साइड काय असते 1/2, 60 डिग्रीच्या अपोजिट साइड काय असते √3/2, त्यानंतर 45 डिग्रीच्या अपोजिट साइड काय असते 1/√2. बास, एवढ्या गोष्टी झाल्या की ह्या 3 गोष्टी क्लिअर झाल्या नक्की. त्यानंतर जॉमेट्रिक मीनचा थेरम आहे,
ते तर अजून सिंपल आहे. आणि शेवटी पायथागोरस थेरम जे आधीपासून शिकताय. म्हणजे ह्या ठिकाणी काहीतरी अवघड आहे का? काहीच अवघड नाही ना, सिंपल आहे का नाही. आणि एवढ्याच कन्सेप्ट वरती एक प्रॅक्टिस सेट आहे. दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये काय आहे? 4च क्वेश्चन्स आहेत. पायथागोरस थेरमचं ऍप्लिकेशन अॅक्यूट अँगल ट्रायंगल साठी, नंतर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल साठी, आणि एक थेरम आहे अपोलिनस थेरम. हे जी सुद्धा कन्सेप्ट एकदम इझी आहे. जर व्यवस्थित बघायला गेलं तर हा चॅप्टर तुम्ही पर डे एक प्रॅक्टिस सेट जरी केला तरी इझिली होऊन जाईल. पण तुम्हाला मेहनतीने करावं लागेल. बघा, एका पेज वरती या सगळ्या थेरमचे हेडिंग लिहा. थेरम दिलेत तुम्हाला हेडिंग मिळालंय. हेडिंग मिळाल्यानंतर त्या थेरम मध्ये काय काय आहे ह्याचं स्टेटमेंट लिहा. ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज लिहा. ह्याचा सुद्धा प्रूव्ह लिहा. त्यानंतर हे तर तुम्हाला आधीपासून माहिती आहे, हे काही लिहायची गरज नाही. ती शीट समोर ठेवा आणि चॅप्टर क्लिअर करून टाका. इझिली एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये हा चॅप्टर संपून जातो. कळलं? पहिले 2 चॅप्टर नक्की समजले? शुअर. आता तिसरा आणि महत्वाचा चॅप्टर जो बऱ्याच जणांना का माहित नाही पण हार्ड वाटतो, पण बेसिकली हार्ड नाहीये. अगोदर नीट समजून घ्या. प्रॅक्टिस सेट 3.1 9th चॉर्ड वरती थेरम होता, आता टँजंट वरती थेरम आहे. टँजंट सेकंड थेरम आहे. थेरम सोपे आहेत, एकदम सोपे आहेत. काय? परपेंडिक्युलर असेल बायसेक्ट करतो, बायसेक्ट असेल तर परपेंडिक्युलर असतो. बस सेम पॉईंट पासून टँजंट आल्या म्हणजेच काय झालं? टँजंट इक्वल झाल्या. एवढा सिंपल आहे. म्हणजे 3.1 इझी आहे. 3.2 तर त्याही पेक्षा सिंपल आहे. 2 सर्कल टच झाले, इंटरनल एक्सटर्नल, तर आपण काय बोलतो त्या गोष्टींवरती 3.2 आहे. म्हणजे हे 2 प्रॅक्टिस सेट इझी आहेत. क्लिअर? हे इझी आहेत आणि हे तुम्ही आराम के साथ एका दिवसामध्ये सहज करू शकता. सहज. 3च कन्सेप्ट आहेत. 3 मधली ही कन्सेप्ट सगळ्यात सोपी आहे. बेरीज आणि वजाबाकी, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. जमतेच ना? बरोबर. चलो आता 1.3 कडे वळूया. थोडं डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढत जाईल. सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी आहे, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्कची प्रॉपर्टी आहे, चॉर्ड आणि अँगल रिलेटेड थेरम्स आहेत. म्हणजे अँगल इक्वल असतील तर चॉर्ड कशा असतील, चॉर्ड इक्वल असतील तर अँगल कशा असतील. ह्या सिंपल कन्सेप्ट आहेत. मान्य हा प्रॅक्टिस सेट थोडासा हार्ड आहे. हार्ड इन द सेन्स काय की या कन्सेप्ट तुम्हाला नवीन आहेत. एकदा का तुम्हाला कन्सेप्ट समजला ना की हा प्रॅक्टिस सेट सुद्धा तुम्हाला इझी जाईल. पण मी तुमच्यासाठी इथं मीडियम लिहितो. ठीक आहे? म्हणजे पहिल्या 3 प्रॅक्टिस सेट मध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. क्लिअर झालं? आता 3.4 थोडासा 3.3 पेक्षा डिफिकल्ट आहे. हाय डिफिकल्ट आहे, मलाही मान्य आहे. या कन्सेप्ट लवकर नाही होत, पण त्याच्यामधली ही कन्सेप्ट इझी आहे. आणि या शेवटची कन्सेप्ट म्हणजे चॉर्ड इंटरसेक्शन इंटरनली आणि एक्सटर्नली, ह्या सिंपल्स आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट भलेही हार्ड असून द्या, पण या प्रॅक्टिस सेट मधले 3 ते 4 क्वेश्चन्स तर इझी आहेत का नाही? हा, 3 ते 4 क्वेश्चन इझी आहेत आणि ह्या 2 प्रॉपर्टीज इझी आहेत. म्हणजे ह्या 2 प्रॉपर्टीज होतील लवकर. इथे टाइम जाईल का आपला? नाही जाणार. हा, ह्या 2 ठिकाणी आपला टाइम जाणार आहे, मान्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तेवढा वेळ देणं अपेक्षित आहे. देऊ ना, नक्की देऊ. म्हणजे जर विचार केला आपण व्यवस्थित डे वाईज तर आपण पहिला प्रॅक्टिस सेट 1 डे मध्ये उरकू शकतो. बरोबर. नंतर हा सुद्धा 1 डे मध्ये उरकू शकतो. तुम्ही जर जिद्दीने केलं तर दोन्ही तुम्ही 1 डे मध्ये उरकू शकता. त्यानंतर हा प्रॅक्टिस सेट सुद्धा 1 डे मध्ये होईल. शुअर. आता ह्याला वेळ लागतोय ना, ठीक आहे, लागून द्या, काही लोड नका घेऊ. 2 दिवस पूर्ण द्या. 2 दिवसामध्ये हा प्रॅक्टिस सेट नक्की होऊन जाईल. अगोदर पहिल्या 2 कन्सेप्ट करा, त्याचे क्वेश्चन करा. नंतर ह्या 2 कन्सेप्ट करा, त्याचे क्वेश्चन करा. म्हणजे कन्फ्युजन अजिबात नाही होणार. आणि नंतर शेवटचा 3.5 हा तर एकदम सिंपल आहे. बघा, एकदम जसा 3.1 होता ना तसाच आहे. इंटरनल डिव्हिजन असेल तर काय होणार? फक्त मल्टिप्लिकेशन तर आहे. एक्सटर्नल असेल तर काय होणार? टँजंट सेकंड थेरम काय सांगतं? फक्त मल्टिप्लिकेशन बेस हा प्रॅक्टिस सेट आहे. हा प्रॅक्टिस सेट सुद्धा तुमचा 1 डे मध्ये उरकू शकतो. म्हणजे ज्या चॅप्टरची भीती होती तो चॅप्टर जर आपण नीट बघितला तर 6 डेज मध्ये तो कव्हर होतो. आणि एकदम इझिली व्यवस्थित शांतपणे बसला, डेली 1 आवर जरी तुम्ही प्रिपेअर करायला दिला तरी सुद्धा तुम्ही इझिली सर्कल हा चॅप्टर प्रिपेअर करू शकता. कळलं? शुअर. आता एकदम इझी आणि आपल्या हक्काचे मार्क. लक्षात ठेवा, बोर्डला या चॅप्टरचा एक सुद्धा मार्क जाता कामा नये. कारण हे चॅप्टर खूप 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 सोपे आहेत. खूप सोपे आहेत. मार्किंग स्कीम तुम्ही मागाशी बघितली होती. 7 मार्क्स, 7 मार्क्स आणि 10 मार्क्स. 14 मार्क्स हातातले आहेत. एकाने सुद्धा घालवू नका. काय करताल? सिंपल प्रॅक्टिस सेट नुसार फॉर्म्युले तयार करा.
तयार करा म्हणजे आहेतच. आपल्याला एक शीट तयार करायची, म्हणजे सुरुवात येईल शीट मेकिंग पासून. एकदा का शीट बनली की तुमच्या डोक्यामध्ये प्रॉपर फोकस राहील की मला हे फॉर्म्युले बघायचे आणि या फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचे. बस त्याला झालं. त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. प्रत्येक क्वेश्चन हा तुमच्याकडून सॉल्व्ह झाला पाहिजे. एकदा का हे सॉल्व्ह झालं की प्रॉब्लेम सेट बघा, त्यामध्येही क्वेश्चन्स आहेत, ते सॉल्व्ह नका करू. फक्त त्याला काय करा, कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, कुठली कन्सेप्ट वापरायची, एवढं कळलं तरी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. कॅल्क्युलेशनचा पार्ट खूप इझी आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, फॉर्म्युले हे आपण कधी कधी विसरतो. ते आपल्याला डोक्यात ठेवण्यासाठी ते कंटिन्युअसली रीड करावं लागतीलच. त्यामुळं वीकमध्ये 2 वेळा फक्त ती शीट डोळ्याखालून काढा. एकदा का तुम्ही डोळ्याखालून शीट काढायची सवय लावली ना की तुम्हाला ह्या चॅप्टर मधला कुठलाही क्वेश्चन जरी मी विचारला ना तरी तुम्ही इझिली आन्सर सांगू शकता. इव्हन प्रॅक्टिस सेट सुद्धा गेस करू शकता. कळलं नक्की? आणि इझी चॅप्टर्स आहेत, त्यांना टाइम अजिबात घालू नका. ट्राय करा. कमीत कमी 5 डेज मध्ये हे सगळे चॅप्टर होऊन जातील. 5 दिवसामध्ये हे चॅप्टर तुम्ही सहज उरकू शकता. जर खूपच प्रेशर असेल, जर टाइमच मॅनेज होत नसेल तर जास्तीत जास्त तुम्ही 7 ते 8 दिवस दिले तरी पण चालतील. परंतु हे चॅप्टर उरकण्याचा नक्की प्रयत्न करा. कळलं? शुअर? आता शेवटचा पार्ट, एकदम सोप्पातला सोप्पा चॅप्टर. जर तुम्हाला M2 अवघड जात असेल तर सुरुवात कुठून करणार, तर ह्या चॅप्टर पासून करा. हा चॅप्टर तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स देईल. ह्या चॅप्टरने कॉन्फिडन्स दिला की हे चॅप्टर्स घ्या, ह्यांनी कॉन्फिडन्स दिला की मग 1 2 3 सिक्वेन्स मध्ये प्रिपेअर करायला घ्या. आपल्याला कॉन्फिडन्सचाच खेळ आहे. कॉन्फिडन्स आला की आपण इझिली प्रिपेअर करतो. बरोबर का नाही? चलो आता ह्याच्यामध्ये काय करताल, प्रत्येक कन्स्ट्रक्शनच्या ज्या स्टेप्स आहेत, एकच मिनिट, प्रत्येक कन्स्ट्रक्शनच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या नोट डाऊन करा. म्हणजे सर्कल ड्रॉ करणं, त्यानंतर काय सेंटर पासून लाईन ड्रॉ करणं, त्यानंतर आर्क ड्रॉ करणं, ह्या स्टेप्स लिहा. आता सध्या तुम्हाला ऑड वाटेल पण जर तुम्ही स्टेप प्रॉपरली मेन्शन केला ना, फर्स्ट स्टेप मध्ये काय करतोय मी, सर्कल ड्रॉ करतोय. सेकंड स्टेप मध्ये मी काय करतोय, लाईन ड्रॉ करतोय. थर्ड स्टेप मध्ये मी काय करतोय, अँगल बायसेक्टर काढतोय किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतोय. जे काही असेल ते मेन्शन करा. फोर्थ स्टेप मध्ये मी काय काढतोय, टँजंट काढतोय. हे सगळं नीट नोट डाऊन करा. या स्टेप नोट डाऊन केल्या ना म्हणजे तुम्हाला डायग्राम सुद्धा इझिली काढता येईल. कळलं? सतत डायग्रामची प्रॅक्टिस करणं काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये. स्टेप्सची प्रॅक्टिस झाली, डायग्राम आपोआप काढता येईल. आणि वीक मध्ये ज्या वेळेला तुम्हाला कंटाळा येईल ना त्यावेळेला हा चॅप्टर घ्या, डायग्राम एक एक काढून बघा. होईल का नाही ते? नक्की समजलं? प्रत्येक चॅप्टर कसा करायचा, काय करायचा क्लिअर झाला. आता आपला मेन गोल, 21 डेज मध्ये प्रिपरेशन प्लॅन कसा बनवायचा. बघा काहीतरी गोल ठेवावं लागेल. जसं आपण M1 ला ठेवलं होतं अगदी त्याप्रमाणे M2 साठी सुद्धा सिंपल गोल असेल. डेली एक थेरम करायचा, त्या रिलेटेड सम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्लस त्यासोबत इझी वे मध्ये एक फॉर्म्युला इझिली होऊन जाईल. त्यावरचे 2-4 सम्स तुम्ही सॉल्व्ह केले, फॉर्म्युला क्लिअर, सम्स क्लिअर, थेरम क्लिअर, थेरम वरचे क्वेश्चन सुद्धा क्लिअर झाले. कळलं नक्की? एकदम सिंपल गोल ठेवा. सिंपल गोल मध्येच पूर्ण 21 डेज मध्ये M2 चा पूर्णपणे सिलेबस पूर्ण होतो. बघा सुरुवातीला पहिले 4 दिवस काय करताल, इझी आहे, जास्त लोड घेऊ नका. सिंपल स्टेप्स आपण फॉलो करूया. सुरुवातीला चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी, थेरम बेस्ड चॅप्टर आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला कंटाळा येईल तुम्ही अभ्यास बाजूला ठेवता तसं नका करू. त्या सिच्युएशनला 4.1 आणि 4.2 घ्या. डायग्राम बेस्ड चॅप्टर आहे, कन्स्ट्रक्शनच आहे, त्यामुळे इझिली कंटाळा आला की हे 2 प्रॅक्टिस सेट उरकून टाका. कळलं नक्की? 4 दिवसामध्ये इझिली हे 2 चॅप्टर होऊन जातात. नंतर डे 5 टू डे 7 काय करताल, पायथागोरस थेरम, 2च प्रॅक्टिस सेट आहेत. बरोबर? कन्सेप्ट पण सिंपल आहेत आणि सोबत 5.1, 5.2 आणि 5.3 झालं, होऊन जाईल. इझिली तुम्ही 3 दिवसामध्ये हे 2 चॅप्टर सहज करू शकता. काहीच नाहीये, ह्याच्यामध्ये पण 2-3 कन्सेप्ट आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा 2-3 कन्सेप्ट आहेत. ह्याचे फॉर्म्युला तुम्हाला एकदा का क्लिअर झाले ना 5 चॅप्टरचे की तुम्ही इझिली ते प्रॅक्टिस सेट सहज करू शकता. आता ज्या वेळेला हे सर्व पूर्ण होईल त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप्स, आपला अभ्यास किती झाला ते चेक करायचं. जर सिस्टमॅटिक वे मध्ये प्रामाणिकपणाने तुम्ही जर हे सगळे दिवस व्यवस्थित अभ्यास केला ह्या प्लॅनिंग नुसार तर 1 2 3 4 टोटल तुमचे 4 लेसन म्हणजे 4 चॅप्टर प्रिपेअर झाले. प्लस 3 दिवसामध्ये प्रॉपरली रिव्हिजन मारा. झाली रिव्हिजन मारल्यानंतर काय येईल, आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड होईल की बाबा आपला फर्स्ट चॅप्टर, आपला सेकंड चॅप्टर, आपला फोर्थ चॅप्टर आणि आपला 5th चॅप्टर हा पूर्ण झाला. म्हणजे एवढ्या 10 दिवसात आपण
50% पेक्षा जास्त सिलेबस कव्हर केलेला आहे. कळलं? नक्की याच कॉन्फिडन्सचा आपल्याला यूज करायचा आहे 10, 11, 12 आणि 13 या डेज मध्ये 4 दिवसात निवांत मध्ये मेन्सुरेशन करा. मेन्सुरेशनचा कंटाळा आला, ट्रिग्नोमेट्रीचे 2 प्रॅक्टिस सेट आहेतच. मेन्सुरेशन साहजिक आहे, कंटाळा येणं स्वाभाविक आहे, कारण त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज आहेत. पण तुम्ही नीट बघितलं 7.1 थोडा किचकट आहे, 7.2 फक्त 2 सम्स आहेत, 7.3, 7.4 हे कन्सेप्ट बेस आहेत आणि ह्यांच्यामध्ये फॉर्म्युले जास्त वापरलेले नाहीयेत. एकदा का ह्यांच्या कन्सेप्ट कळल्या, फॉर्म्युले कळले की हे दोन्ही प्रॅक्टिस सेट तुम्ही एका दिवसात करू शकता. हाही प्रॅक्टिस सेट एका दिवसात होतो. हे जे 5 सम डेली जरी केले तरी तुम्ही 2 दिवसामध्ये सहज संपवू शकता. अल्टरनेट डेज मध्ये तुम्ही 6.1 आणि 6.2 घ्या, इझिली 4 दिवसामध्ये दोन्ही चॅप्टर होऊन जातील. कळलं नक्की? आता मेन ज्याला तुम्ही खूप जास्त घाबरता तो म्हणजे सर्कल. 5 डेज दिलेत. 5 डेज मध्ये आराम के साथ डेली एक प्रॅक्टिस सेट जरी घेतला तरी सुद्धा तुम्ही सर्कल पूर्ण करू शकता. स्टेप वाईज करा, प्रॉपर थेरम समजून घ्या, त्या थेरमचे प्रॉपर क्वेश्चन्स बघा, म्हणजे सम्स बघा, ते स्वतः सॉल्व्ह करा. अजिबात गाईड कुठल्याही रेफरन्स बुकचा आधार घेऊ नका, कारण एक्झामला तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचे. होऊन जाईल. बघा 18 डेज मध्ये तुम्ही जो सुरुवातीला कॉन्फिडन्स पहिल्या 10 दिवसात गेन केला होता तोच 18 डेज पर्यंत ॲज इट इज ठेवा. 18 डेज पर्यंत 100% सिलेबस तुमचा उरकलेला आहे. आता मेन गोष्ट आहे या सिलेबसला पूर्णपणे रिवाइज करायची. त्यासाठी 3 दिवस दिलेत बघा, 18, 18, 19, 20, 21 सॉरी 4 डेज आहेत. 4 डेज दिलेले आहेत. 4 डेज मध्ये तुम्ही इझिली रिवाइज करू शकता. इन केस वाटलं की नाही सर आम्हाला सर्कलला 6 दिवस पाहिजेत, यातला 1 दिवस घ्या, काय प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही. होईल, नक्की होईल. कॉन्फिडन्स वाटतोय, शुअर शॉट होणार. अजिबात लोड घेऊ नका, स्वतः सोबत ऑनेस्ट राहा. तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क आणायचे आहेत, 90+ आपल्याला जायचंय. हा गोल, हे विजन डोक्यात ठेवा. 21 डेज व्यवस्थित हे शेड्यूल फॉलो करा. एकदम आराम के साथ तुम्ही M2 सुद्धा सहज संपवू शकता. कळलं नक्की? व्यवस्थित M1 चा प्रिपरेशन प्लॅन कळला, M2 चा पण कळला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, इंस्टाग्रामचा पेजचा जो काही आयडी आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या पेजला नक्की फॉलो करा. कळलं? व्यवस्थित प्रिपरेशन करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.